तुझं हे सौंदर्य बघून आम्ही तुझ्यावर खुश झालेलो आहोत. बोल बोल, तुला काय हवंय? सिक्युरिटी. या गावातून मला बाहेर पडायचंय, मला सिक्युरिटी दे राजन. हे ललने, हे असे विचित्र काहीतरी बडबडू नकोस. राजन, राजन बघ तिथे राजन, तिथे एक प्राणी आहे, तो मला त्रास देत आहे. कोण आहे रे तो हत्ती? माजलेला, चरबी वाढलेला मदमस्त. त्या हत्तीला आत्ताच्या आत्ता इथून हलवा. आम्हाला इथे शांतता हवी आहे. हाड. सॉरी, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू बोल, तू बोल. तुझे हे सूर, तुझे हे शब्द ऐकास आमचे कान आतुरलेले आहेत. बोल राजन. हा हा. राजन, मी एक राजकन्या आहे, त्याचबरोबर मी एक पुरुष सुद्धा आहे. मी एक माणूस सुद्धा आहे. अरे चालू का ना यार, ए चल्ला यार, किती वाजले रे? ए काय? अरे यार, अरे यार, दुसरी बेल देऊन झाली. हा सम्या कसा आला नाही अजून? सम्या, अरे सम्या ये रे बाबा, ये सम्या. अरे यार, अरे यार सम्या कुठे होतास यार? 2 बेल झाला यार. सगळे लोक आरडाओरडा करायला लागलेत. लोक खळंबलेत माहिती आहे. अरे यार प्रॉब्लेम झाला यार, प्रॉब्लेम झाला. तुला काय सांगू यार? काय? अरे यार, काल आपली तालीम झाली. मी एसटी स्टँडच्या बाजूने जात होतो, तर तिकडे ती खांडेकर आहे ना, आपला खांडेकर, तिची बहीण आहे बस, सुनीता, मधली बहीण. हा माहिती आहे मला. कसली ठोका आहे ती. तर ती मला दिसली, तर मी सवयीने तिला असा डोळा मारला. ती लाजली, पण यार त्या खांडेकर, प्रसाद खांडेकरनी बघितलं रे, तर बहीण पलटली. ती म्हणाली, हा सम्या रोज मला डोळा मारतो, असेच छेडतो. अरे ते 3-4 भाऊ माझ्या मागे लागले तर मला तुडवतील रे, ते मला मारतील यार. मी नाही करत नाटक. नाही, थांब 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 सम्या. अरे ते घुसतील यार, आपण नाटक सुरू असते. अरे घुसतील. नाही नाही घुसणार ते. असं कसं घुसतील? अरे वा रे वा, काय मोगलाई लागून गेले का? आणि हे बघ, हा रंगमंच आहे इकडे. म्हणजे असं आपण गाराणं पण घातलेलं आहे इकडे देवाला, रंगदेवतेला. आणि इकडे नटराजाचा असा वास आहे. इथे कोणी असंच येऊ शकणार नाही. आणि जर कोणी आलंच ना, तर प्रेक्षक त्याला तुडवतील. तू टेन्शन घेऊ नकोस. हा, मी नाटकाला सुरुवात सांभाळून घे. मला फक्त मी सांभाळून घेतो. मी 3री बेल देतोय. तो जाळ्यानं प्रसाद तो लय मारतो रे. तू कॉन्सन्ट्रेट कर, लक्ष दे. चल, मी 3री बेल देतो. चला. रंगदेवता श्री गणेश, कुलदेवता, ग्रामदेवता आणि आमच्या गावचे लाडके सरपंच भाऊसाहेब पाटील यांचे आशीर्वाद घेऊन गुलबकावली नाटक मंडळी सहर्ष सविनय सादर करीत आहोत एक पौराणिक कौटुंबिक संगीत नाटक, संगीत नळदमयंती. कर्टन. प्रवेश पहिला. नळराजा आला केतकी बनात. मी निषिद्ध राज्याचा राजा, सर्वशक्तिमान नळराजा. आमच्या राजज्योतिषांनी आम्हाला सांगितले की येत्या काहीच दिवसात आम्हाला एक विलोभनीय सौंदर्य दिसणार आहे. तेव्हा आमचे लोचन, आमचे नयन ते विलोभनीय सौंदर्य पाहण्यासाठी असे आसुसलेले आहेत. कुठे बरं असेल ते? कधी बरं दिसेल ते? इथे असेल का? चल रे, तो कुठं गेला ना, बघतो कुठं गेला तो सम्या. त्याला नाही उभा कापला ना तर बघ. ओ बाई, तो सम्याचा उगला कुठे? गाव सोडून गेला नाही. त्याला उभा कापला ना तर लक्षात ठेव, आपल्याला तसं. हे तुझा चेहरा एकदम पाहिल्यासारखा वाटतोय रे. ए बने, अरे हा कुणीतरी वाचवा मला, कुणीतरी वाचवा मला, कुणीतरी. हे स्त्री, कोण आहेस तू? तरुण सुंदर दमयंती, विंगेत खांडेकर असा समोर उभा ठाकती. मज चेचायला, मज तुडवायला कुणीतरी या
काय गातोयस? हे काय गातोयस? आ आ हा हा काय गातेस? काय हा स्वर्गीय आवाज? काय हे सौंदर्य? हे सुंदरी, हे सुंदरी, या केतकी बनात स्वर्ग तर अवतरलेला नाही ना? म्हणजे आमच्या ज्योतिषांनी सांगितलेलं भाकीत खरं ठरतंय तर? हे सौंदरी, हे सुंदर्यवती, तू कोण आहेस? मी दमयंती, हम्म. कात्रीत सापडलेली. हे सुंदरी, तुझं हे सौंदर्य बघून आम्ही तुझ्यावर खुश झालेलो आहोत. बोल बोल, तुला काय हवंय? सिक्युरिटी. या गावातून मला बाहेर पडायचंय, मला सिक्युरिटी दे राजन. हे ललने, हे असे विचित्र काहीतरी बडबडू नकोस. राजन, राजन बघ तिथे राजन, तिथे एक प्राणी आहे, तो मला त्रास देत आहे. कोण आहे रे तो हत्ती? माजलेला, चरबी वाढलेला मदमस्त. त्या हत्तीला आत्ताच्या आत्ता इथून हलवा. आम्हाला इथे शांतता हवी आहे. हाड. सॉरी, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू बोल, तू बोल. तुझे हे सूर, तुझे हे शब्द ऐकास आमचे कान आतुरलेले आहेत. बोल. राजन, हा हा राजन, मी एक राजकन्या आहे, त्याचबरोबर मी एक पुरुष सुद्धा आहे. मी एक माणूस सुद्धा आहे, आणि चुका या माणसाकडूनच होतात. झालेल्या चुका पोटात घेतल्या की माणुसकी समोर येते. ती माणुसकी तुम्ही दाखवा, ती माणुसकी तुम्ही दाखवा. चुकले मी, वा वा. चुकले मी, सुनीताला बहीण मानतो, मला माफ करा. सुनीताला बहीण मानतो, मला माफ करा. सुनीताला बहीण मानतो, मला माफ करा. हे हे सुनीताला, सुनीताला बहीण मानतो, मला माफ करा. काय करतोय? संगीत नाटकात कव्वाली कुठून घुसवतोय? जरा कामावर कॉन्सन्ट्रेट करा. कामावर कॉन्सन्ट्रेट करा. पोस्टमन, पोस्टमन आला. पोस्टमन. पोस्टमन. महाराज राजकन्या दमयंतीसाठी बागेच्या बाहेर एक पत्र आले आहे. राजकन्या दमयंतीला विनंती वजा आदेश आहे. त्यांनी बागेत येऊन पत्रावर स्वाक्षरी करावी आणि पत्राचा स्वीकार करावा. नाही राजन, आणि पुन्हा आत यावे. नाही राजन, जीव गेला तरी या बागेच्या बाहेर मी पाऊल टाकणार नाही राजन. नाही, मी येणार नाही राजन. राजन ऐका राजन, मी तुम्हाला सर्वस्व द्यायला तयार आहे राजन. तुम्ही या दानवास या बागेच्या बाहेर काढा. घ्या, सर्वस्व घ्या राजन. राजकन्या दमयंती, बऱ्या बोलाने या आणि पत्राचा स्वीकार करा. नाही राजन, मी जाणार नाही आता राजन. अख्खीच्या अख्खी तार पाठवण्यात येईल. खबरदार, नाही. खबरदार, पाऊल पुढे टाकशील तर चिंदड्या उडवून टाकेन. आता हा नळराजा जिवंत असेपर्यंत राजकन्येने लावलेल्या केसांना, राजकन्येच्या केसांना धक्का देखील लागणार नाही. मी तिचं रक्षण करणार आहे. चल लेख. ये दमयंती मरते आज. राजन, राजन इतकं प्रेम करता माझ्यावर तुम्ही? इतकं प्रेम, खूप प्रेम, अफाट प्रेम, अगदी डोंगरा एवढं प्रेम. थांबा, याचा तुम्हाला मी दाखलाच देतो. दमयंती, या क्षणापासून आज तू माझी अर्धांगिनी झालीस. मी तुझे रक्षण करणार. नळराजाने लग्न केले, नळराजाने लग्न केले. तारांगण प्रेमाने व्यापून गेले, तारांगण प्रेमाने व्यापून गेले. नळराजाने लग्न केले, नळराजाने लग्न केले. लग्नात हा भुंग आला, लग्नात हा भुंग
राजन राजन नळदमयंतीची गोष्ट आहे, त्यात भुंगा कुठून आला? भुंगा तर शकुंतल आणि दुष्यंत या गोष्टीत असतो. मजला विंगे तो जे सापडला म्हणून माझा भुंगा झाला. तू कोण आहेस आता? हम असिस्टंट. नीट बोल नीट बोल नीट बोल, तू नीट बोल. हा अहम असिस्टंट भुंगममम दादम याला तुडवम मारम लातेन मारम. तू फक्त मला बोलम घरापर्यंत घसीटवतम याला मारम मारम याला. ऑब्जेक्शन. हा एकटाच संस्कृत कसा बोलतो, याला काय अर्थ आहे? अरे टक्कलम तू चुकलम तू विंगेत चल बघ कसा तुडावतो चोपतो तू विंगेत चल बघ तुला कसा चोपतो. शांत बसा. अरे मराठी संगीत नाटक चालले, कुठली भाषा बोलताय तुम्ही? चला चला निघा इकडनं, निघा निघा चला निघा निघा बाहेर, चला बाहेर निघा बाहेर निघा. आणि खबरदार रंगमंचावर पुन्हा पाऊल टाकाल तर. त्याला बऱ्या बोलाने माझ्या हवाली कर, नाही तर तुला तुडवीन कुत्र्यासारखं आधीच सांगतो. हे बरं आहे, हे बरे आहे तुमचे, हे बरे आहे. म्हणजे मजका धमकी म्हणजे हा ही तर शुद्ध दादागिरी झाली. ए एकदम दादमने बोललम ना फायनलम. कशाला कोण ऐकते संस्कृत? आपलं फायनल आणि हे मला कळेल असं तरी बोल ना यार तू. त्याला बऱ्या बोलाने बाहेर पाठव, नाहीतर नाहीतर हा भुंगा. वाह पैडी वाह, क्या बात है. दमयंती तू निघ, तू निघ. नाही राजन, ते नाही. तुला बोलावताय दमयंती तू निघ. नाही राजन, मी तुम्हाला नाही सोडून जाऊ शकत. राजन, तुम्ही माझ्याशी विवाह केला आहे, तुम्ही का असं वागताय राजन? हो मी विवाह केलाय तुझ्याशी, पण विवाह करण्याआधीची सगळी काळी कृत्य मला आता कळलेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम मला आत्ताच भोगावे लागलेले आहे. राजन, तुम्ही आत्ताच म्हणाला 7 जन्म तुम्ही माझं रक्षण कराल आणि तुम्ही हे काय अभद्र बोलून गेलात राजन. बोललो होतो या हातांनी मी तुझं रक्षण करणार होतो, पण मला आता माहित नाही हे हात कुठल्याही छोट्यातल्या छोट्या विंगेतल्या छोट्याशा लढाईत कधी तुटून पडतील कळणार नाही. तू निघ उलटे लक्षणे निघ. ग्रामस्थ हो, मी आता ह्या क्षणाला मी जाहीर करतो, हा नळ आणि ही दमयंती याचा काहीही संबंध उरलेला नाहीये. कळलं का? आमचा काही संबंध उरलेला नाही, राजन, तुम्ही मला दोघं थोडं आपापसात आवडलं काय करायचं ते करून घ्या. नाही राजन, माझं ऐका राजन. हे होय. अरे बापरे, एवढे? आता तुम्ही कोण? आम्ही खांडेकर गडाचे सैनिक आहोत. नाही राजन, खोटं बोलतात ते. त्यांच्याकडे भाले कुठे आहेत? भाले पाहिजेत, विंगेरे दाखवतो तुला भाले. नाही नाही राणी सरकार, तुम्हाला आम्ही इथून घेऊन जायला आलोय. आपल्या शत्रू पक्षाने आपल्यावर आक्रमण केलंय, तुम्हाला नाही. आमच्यासोबत यावंच लागेल. खोटं आहे हे. नाही अरे चल ना, लय नाटकं केली विंगे. चल ना, ए, चला नाही, राणी नाही, सरकार, तुम्हाला नाही, यावं लागेल. नाही, राणी नाही, सरकार, चला नाही, चला तुम्ही नाही, राणी नाही, सरकार. नाही, मला कुठे ए, नेतोय? ए, त्याला कुठे घेतोय? फुटका नाही येतो, त्याला नको घेऊ. अहो, राणी सरकार, चला तुम्ही. चला राणी सरकार. ए तू का आलायस? मला काय माहित, सगळे आले पण म्हणून मी पण आलो.